ही रिपोर्ट क्वेन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनच्या नोट्समधली आहे. एक विश्वासावर आधारित नाही, पण अनुभव आधारित आहे. मी गेली अनेक वर्षे भूतकथा, हॉन्टेड वाटा आणि शापित जागा अभ्यासत आहे. भूताची वाडी ही अशीच एक जागा आहे जिथे फक्त घटना नाहीत, तर पुरावे आणि अनुभव आहेत. इथे बरेच धाडसी लोक गेले आहेत, पण खूपच कमी लोक जिवंत परत आले आहेत. आणि जे आले आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी कुठेतरी विक्षिप्तपणा जाणवतो. साताऱ्याच्या डोंगर रांगांच्या पोटात दडलेले एक गाव बरडवाडी. गावाच्या पलीकडे महाबळेश्वरकडच्या डोंगर रांगांमध्ये दाट झाडीने झाकलेला एक उंच टेकाड होता. गावातल्या म्हाताऱ्यांच्या भाषेत त्याला म्हणायचे भूताची वाडी. दिवसा ढवळ्या त्या टेकाडेकडे पाहिलं की तो साधा हिरवा डोंगर वाटायचा, पण संध्याकाळी सूर्य सह्याद्रीच्या खोऱ्यात उगळू लागला की त्या टेकाडावरून उठणारा धुक्याचा पांढरा पट्टा गावाकडे सरकू लागायचा. तेव्हा म्हातारी माणसे आणि बायका लेकरांना घरात ओढत उंबरठा लवकर ओलांड, नाहीतर भूताची वाडी हाक मारेल. कथा सुरू होते ओंकारवरून. ओंकार पुण्यातल्या एका प्रोडक्शन हाऊसमध्ये डॉक्युमेंटरी शूट करायचा. निसर्ग, डोंगर, किल्ले हे त्याचे आवडते विषय. सततच्या शूटिंगमुळे थकलेला होता. त्याला आईचा फोन येतो, ए ओंकार, ये रे थोडे दिवस गावाकडे. तुझ्या आजोबांचं घर कोसळायला आलंय, दुरुस्ती करायची आहे. बरडवाडी सातारा जिल्ह्यातील डोंगर कड्याचं लहानसं गाव. ओंकारचं लहानपण तिथेच गेलेलं, पण गेली 10 वर्षे त्याला कामाच्या व्यापामुळे घराकडे नीट लक्ष देता आलं नाही आणि त्याला नीट आठवत नव्हतं. पण त्याच्या बालपणाची एक धूसर थंड आठवण होती, भूताची वाडी. बालपणी आजोबा रात्री अंगणात चटई टाकून कहाण्या सांगायचे. युद्ध, किल्ले, देवदेवतांच्या कथा आणि मध्येच एक कथा भूताच्या वाडीची. त्या घटनेनंतर ओंकार अनेक रात्री घाबरून जागा राहायचा. त्याने ठरवलं होतं, मोठा झालो की या वाडीपर्यंत जाऊन बघणार. आता तो खरंच मोठा झाला होता. कॅमेरा होता, ड्रोन होता आणि निसर्गावरचे डॉक्युमेंटरी बनवण्याची सवय होती. त्याने मनोमन ठरवलं, ज्यावेळी गावाला गेल्यावर भूताच्या वाडीचा खरा चेहरा कॅमेऱ्यात बंदिस्त करायचा. साताऱ्याहून एसटीने डोंगर चढत उतरत बरडवाडीकडे जाताना ओंकारच्या खिडकीतून बाहेरचा नजारा निसर्ग डॉक्युमेंटरीसारखा दिसत होता. एका बाजूला खोल दऱ्या, दुसऱ्या बाजूला धुक्याने वेढलेली टेकड्यांची रांग. गावात पोचल्यावर हवा वेगळीच वाटली. ओली माती, गोठ्याचा वास, घोड्यांच्या टापा, कुठेतरी लांबवरून येणाऱ्या मंदिराच्या घंटानादाचा धूसर आवाज. आजोबांचं जुनं घर अजूनही उभं होतं, पण भिंतीचा मुलामा निघाला होता. अंगणातली चिंच वाकडी तिकडी वाढून घरावर सावली करत होती. पोहोचल्या ओंकारची भेट झाली शंकर काकांबरोबर. आजोबांचे जुने मित्र, आता शेतकरी, पायाला जुनी दुखापत म्हणून थोडं लंगड्यात चालणारे. मालती काकू, गावातल्या देवळाजवळ नेहमी बसून भजन गीते गाणारी बाई. चिम्या, गावातला टोचून बोलणारा पण भित्रा पोरगा. सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. पण जेव्हा त्याने सहजपणे विचारलं, काका, आपली भूताची वाडी तशीच आहे ना, तेव्हा सगळेच अचानक गप्प झाले. शंकर काकांनी भुवया उंचावल्या. कशाला रे त्या वाडीचा विषय काढतोस,
ते जुने दिवस गेले. गावातून आता तिकडे कुणी जात नाही. डोंगराचा रस्ता जंगली झालाय. मला डॉक्युमेंटरी करायची. निसर्ग, लोककथा, गावचा इतिहास, त्यात वाडीचा भाग असेल तर छान बसणार. मालती काकू गंभीर नजरेने म्हणाल्या, इतिहास सगळा माहीत असला तरी काही दारं पुन्हा उघडू नयेत. भूताची वाडी म्हणजे असंच एक दार आहे. रात्री जेवणानंतर ओंकारने आजोबांच्या जुन्या कपाटात शोधायला सुरुवात केली. पिवळसर पडलेली वही, फोटो, काही कात्रणे, त्यात त्याला एक फाटकी डायरी मिळाली. कव्हरवर आजोबांचे हस्ताक्षरं. भूताची वाडी, निरीक्षणं आणि नोंदी. डायरी उघडताच एक वास त्याच्या नाकात शिरला. जुन्या कागदांचा, ओलसर लाकडाचा आणि अजून काही अनामिक पानांवरच्या अक्षरांनी जरा जड वाटत होते. काही प्रमुख नोंदी होत्या. सन 1976. गावातून 5 जण डोंगराच्या पलाडच्या वाडीला गेले. परत फक्त 3घेच आले. 2घे सापडले नाहीत. दिवाळीच्या रात्री डोंगरावर दिवट्यांचा लखलखाट दिसतो. गावात सगळ्या शोभेच्या दिवाळ्या बंद असतात. अमावस्याच्या रात्री आलेली हाक, येतोस का रे, जवळच्या रानावरून आली, पण आसपास कुणीही नव्हतं. इथे अडकलेली आत्मा म्हणजे फक्त एक नुसतं भूत नाही, तर एका पूर्ण घराण्याचा राग आहे. ओंकारचा डॉक्युमेंटरी माइंड जागा झाला. त्यानं ठरवलं, जुनी डायरी, वयस्कर माणसांच्या मुलाखती, वाडीचे शॉर्ट्स, ज्यातून तो भूताची वाडीवर एक भन्नाट डॉक्युमेंटरी फिल्म बनवू शकतो. पण तो स्वतःही मान्य करायला तयार नव्हता की एका वेगळ्याच कारणाने त्याच्यात कुतूहल उठलं होतं. बालपणीने त्याला घाबरवलेल्या त्या जागेला प्रत्यक्ष पाहून कॅमेऱ्यात टिपून तिच्यावर स्वामित्व मिळवायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारने ड्रोनची बॅटरी चार्ज केली, कॅमेऱ्याची लेन्स साफ केली आणि चिम्याला पकडले. ए चिम्या, मला भूताची वाडीपर्यंतचा अंदाजे रस्ता तरी दाखव, मी पुढे सांभाळतो. चिम्या पहिल्यांदा नकार द्यायलाच गेला, पण मोबाईलवरचा नवा गेम आणि थोडे पैसे या आमिषाला भुलला. दोघे निघाले. गावाच्या पलीकडचा कच्चा रस्ता, थोडा वरचा चढ आणि पुढे दाट झाडी. डोंगर चढताना सूर्य वर आला, पण झाडांच्या छायेमुळे खाली थोडा गडद अंधार होता. पक्ष्यांच्या बेभान आरडाओरडीत कधीकधी एकदम भेसूळ शांतता यायची. जिथून गाव दिसेनासा झाला तिथे चिम्या थांबला. मी इथून पुढे जाणार नाही. इथून पुढे गेलं की मोबाईलला नेटवर्कही जातं आणि लोकही नाही भेटत. गावात म्हातारे म्हणतात, इथून पुढे गेलेला प्रत्येकजण परत येईलच, याची शाश्वती नाही. ओंकार हसला. अरे, मला माहिती आहे काय करायचं आहे. तू जा परत. मी थोडे ड्रोन शॉट्स घेऊन खाली येतो. तो एकटा पुढे निघाला. जुन्या पायवाटेचे अवशेष, कुठे तुटलेली ओहळाची कडा, कुठे पायथ्याशी पडलेला शिळ्याचा तुकडा. शेवटी तो एका टेकाडावर पोचला, जिथून समोरच्या डोंगरावर दाट झाडीत लपलेली छोटीशी मोकळी जागा दिसत होती. तीच होती भूताची वाडी. वरून पाहताना ती एक गोलाकार माळ दिसत होती. मधोमध जणू एखादं जुनं मोडकळीस आलेलं वाड्यासारखं बांधकाम. बाजूला काही आंब्याची झाडं, एक वाकडी काळी वेणूसारखी वाकलेली वडाची फांदी. ओंकारने ड्रोन उडवला. स्क्रीनवर लाईव्ह फुटेज दिसू लागलं. वाडीवर फिरणारी धूसर सावली, मोडकळीस गेलेल्या भिंतीवर चिकटलेल्या काळ्या शेवाळाच्या रेषा आणि एका खिडकीत क्षणभर चमकलेली काहीतरी पांढरीशी हालचाल. त्याने क्षणभर मान झटकली. कदाचित लेन्स फ्लेअर असेल किंवा कोणता तरी पक्षी. पण जेव्हा त्याने पुन्हा झूम केला, खिडकीतून त्याच्याकडे एकदम न हलणारी
पांढऱ्या कपड्यातली आकृती पाहत होती. चेहरा अस्पष्ट, पण दृष्टी थेट लेन्समधून जणू त्याच्या डोळ्यात घुसत होती. ड्रोन अचानक थरथरला. स्क्रीन काळी झाली. कनेक्शन तुटले. ओंकार जास्त पुढे न जाता घरी परत आला. त्या रात्री वीज गेली. गाव काळोखात बुडाला. फक्त मंदिरातल्या दिव्याचा क्षीण प्रकाश दूरवर थरथरत होता. ओंकार आजोबांच्या घरात एकटाच होता. आई शहरात परत गेलेली. शंकर काका रात्री यायचे म्हणाले होते, पण पावसाची सर आली आणि रस्ता चिखलात गेला. ओंकार लॅपटॉपवर दिवसभराचं फुटेज ट्रान्सफर करत होता. ड्रोन फुटेज, डोंगराचे शॉट्स, गावातल्या लोकांच्या छोट्या मुलाखती. पण ड्रोनची शेवटची फाईल उघडताच त्याच्या अंगात विजेचा झटका बसल्यासारखं झालं. फुटेजमध्ये तोच शॉट, भूताची वाडी. पण यावेळी स्क्रीनवर जी आकृती दिसत होती ती स्थिर नव्हती. ती हळूहळू पुढे येत होती, सरकत होती. उडत नव्हती, पळत नव्हती, चालत नव्हती, सरकत होती. पांढरा साडीचा घेर, काळे अनावस्थ केस आणि चेहऱ्याच्या जागी एक पूर्ण काळं छिद्र. ओंकारने व्हिडिओ पॉज केला, मागे नेला. जवळजवळ प्रत्येक फ्रेममध्ये त्या आकृतीची स्थिती बदलत होती. कधी खिडकीत, कधी अंगणात, कधी थेट ड्रोनच्या खालच्या बाजूला. शेवटच्या फ्रेममध्ये काहीतरी विचित्र होतं. ती आकृती थेट कॅमेऱ्याच्या अगदी जवळ आली होती आणि ड्रोनच्या प्रॉपेलरवर जणू काळी चिखल्यासारखी काहीतरी चिकटायला लागलेली. त्यातून पातळसूत रक्ताच्या लाल रेषा झिरपत होत्या. ओंकारने लॅपटॉप झटक्यात बंद केला. अंगणातल्या चिंचाच्या झाडावरून अचानक कुठल्या तरी पक्ष्यांचा थवा घाबरून उडून गेला. दूरवर कुठेतरी कुत्रा भुंकायला लागला आणि लगेच गप्प झाला. त्याला अचानक आठवलं आजोबांच्या डायरीतलं एक वाक्य, ती स्वतःहून कधीच येत नाही. तू तिच्याकडे पाहिलंस की तुझ्या नजरेच्या धाग्याने ती तुला धरून ठेवते. ओंकारच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर काका आले. ओंकारने त्यांना व्हिडिओ दाखवायचा विचार केला होता, पण त्यांनी आधीच गंभीर सुरात विचारलं, काल तू किती आतपर्यंत गेला होतास? त्यावर ओंकारचं उत्तर, फक्त टेकाड्यावरून ड्रोन उडवला, प्रत्यक्ष वाडीपर्यंत गेलो नाही. शंकर काका थोडा दिलासा मिळाल्यासारखे दिसले. तरी बरं, पण आता जे झाले ना त्यातून मागे फिरणं कठीण आहे. ते बसले, पाण्याचा ग्लास घेतला आणि हळूहळू बोलू लागले. भूताची वाडी म्हणजे आधी गावचं एक श्रीमंत घराणं होतं. त्यांच्याकडे शेती, जनावरं, जंगलातले हक्क. पण लालसेमुळे त्यांनी आपल्या भावाचाच मृत्यू घडवून आणला. त्याचा जमिनीवरचा हिस्सा बोगस कागदांनी हडपला. त्या भावाच्या बायकोने आणि लेकरांनी न्याय मागण्यासाठी मंदिरात धाव घेतली. पण गावातील लोक त्यावेळी मोठ्या घराण्यासोबत होते. एका पावसाळी रात्री त्या बाईचं आणि तिच्या 2 मुलांचं प्रेत वाडीच्या विहिरीत सापडलं. आधी लोकांना ती आत्महत्या वाटली, पण नंतर हळूहळू अफवा पसरल्या की हा खून होता. त्या रात्रीपासून वाडीचं घर शापित झालं. घराणं उद्ध्वस्त झालं. वारसदार वेडपड झाले. शेती पडीत पडली. कोणीही तिकडे राहिलं नाही. मग डोंगराने त्या जागेला स्वतःच्या पोटात घेतलं. झाडं झुडपांनी, गवताने आणि सावल्यांनी. त्या बाईच्या आत्मा आणि तिच्या लेकरांची कुरकुर त्या वाडीत अजूनही ऐकू येते, असं लोकांनी सांगितलं. आणि जी माणसं लालच, अहंकार घेऊन त्या वाडीजवळ जातात, काही नोटीस, काही शूटिंग, काही खजिना शोधायला, त्यांना ती परत येऊ देत नाही. ओंकारने गंभीरपणे विचारलं, मग माझ्यासारखा डॉक्युमेंटरी बनवणारा? शंकर म्हणाले,
डॉक्युमेंटरीच्या नावाखालीही लोक लालसाच करत आलेत. प्रसिद्धीचा, व्ह्यूजचा, पैशाचा. तू स्वतःला वेगळा समजत असशील, पण त्या वाडीला ते सगळे सारखेच दिसतात. त्या दिवसापासून ओंकारला विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या. रात्री 2 वाजता दरवाजावर हलकीशी थाप ऐकू येई, पण बाहेर कुणीही नसे. बाथरूमच्या आरशात त्याच्या मागे उभा कुणीतरी धुसर सावलीसारखं दिसे, पण मागे वळल्यावर काहीही नाही. आजोबांच्या डायरीचं एक पान कायम उघडं राहायचं. तीच नोंद ज्याने तिची कथा सांगायला घेतली तो तिच्या कथेतच अडकून राहिला. ओंकारच्या डॉक्युमेंटरीच्या शॉर्ट्समध्येही अजब गोष्टी दिसायला लागल्या. गावातील सामान्य मुलाखत असली तरी फ्रेमच्या कोपऱ्यातून पांढऱ्या साडीचा काठ चालत जाताना दिसे, आणि प्रिव्ह्यूमध्ये बघितलं की तो काठ गायब व्हायचा. एका दुपारी तो लॅपटॉपसमोर फुटेज एडिट करत होता. अचानक टाईमलाईनवरची सर्व फाईल्स स्वतःच प्ले व्हायला लागली. गावाचे शॉट, त्यात मंदिराच्या घड्याळाचा काटा उलट्या दिशेने फिरायला लागला. डोंगराचे शॉट ढग उलटे खाली ओढले जाऊ लागले. ड्रोन फुटेज भूताच्या वाडीच्या माळावर एक नव्हे अनेक पांढऱ्या आकृत्या गोलाकार उभ्या, आणि मधोमध काळ्या विहिरीकडून धूर निघतोय. इतक्यात कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं, तू आमची कथा सांगणार ना? मग तुझीही तीच गत होणार जी इतरांची झाली. ओंकारने लॅपटॉप झटकन शटडाऊन केला. खोलीत दिवा लावला, पण दिव्याच्या ज्योतीतून सुद्धा त्याला सावलींची विचित्र हालचाल दिसू लागली. शेवटी एक दिवस त्याने ठरवलं, आता पळून जायचं नाही. या सगळ्याला मूळ कारण भूताची वाडी आहे. तिथे जाऊन सगळं कॅमेऱ्यात घेऊन त्या शापाच्या सत्याला सामोरं जायचं. सायंकाळची वेळ निवडली. सूर्य डोंगराच्या मागे झुकायला लागला तशी सावली लांबली. कॅमेरा, टॉर्च, आजोबांची डायरी आणि गळ्यात एक लहानसं विष्णूचं लॉकेट आईने दिलेलं. तो डोंगर चढत होता तसं त्याला जाणवलं. नेहमीच्या पक्ष्यांचे आवाज गायब झाले होते. फक्त त्याच्या पावलाखाली चुरमुरणाऱ्या पानांचा आवाज आणि दूरवरून येणारा पाण्याचा दुसरा आवाज. भूताच्या वाडीच्या सीमारेषेवर पोहोचल्यावर हवा वेगळीच झाली. थंडी अचानक अंगावर ओढल्यासारखी पडली. झाडांचा वास बदलून ओलसर कुचक्या वाड्याचा वास आला. समोर जुन्या वाड्यासारखं बांधकाम पूर्ण दिसलं. चारही बाजूंनी कोसळलेल्या भिंती, दरवाजाच्या जागी लाकडाचा कुचका तुकडा, मधोमध पडीक अंगण आणि अंगणाच्या टोकाला एक काळी खोल विहीर. ओंकारने कॅमेरा ऑन केला. रेकॉर्डिंग. तो दरवाजाच्या उंबरठ्याजवळ पोचला. आजोबांच्या डायरीतलं एक वाक्य आठवलं, उंबरठा ही शेवटची रेषा आहे. आत गेल्यावर तुझ्या परत येण्यावर तूच नियंत्रण ठेवू शकणार नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि आत हळूच पाय टाकला. आत पाय टाकताच त्याला जाणवलं, आवाज बदलला. पानांची सळसळ बाहेर जशी वाटत होती, आत मात्र जणू अंडर वॉटरसारखी कोमेजलेली. त्याच्या पावलांचे आवाजही थोडे विलंबाने परत येत होते. अचानक हवा बदलली. अंगणात कुठून तरी हलक्या हास्याचा आवाज आला, लहान मुलांचा. त्याने कॅमेरा त्या दिशेने फिरवला. काहीच दिसेना, पण आवाज स्पष्ट होता. आई, बघ ना, कोणीतरी आलंय. अजून एक आला रे, त्याला विचारूया ना. हा आवाज वाऱ्यासारखा नव्हता, स्पष्ट, जवळचा आणि कानात गुंजणारा. ओंकार विहिरीजवळ गेला. विहिरीचा कडा शेवाळ्याने चिकटलेला, खाली काळोख. त्याने टॉर्च खाली लावला. पाणी दिसायलाच हवं होतं, पण तिथे काहीच नव्हतं. टॉर्चचा प्रकाश जणू धुक्यात गाडला जात होता. कानाजवळ पुन्हा कुजबूज ऐकू आली, तू आमचा व्हिडिओ काढायला आलायस ना? आमची गोष्ट जगाला सांगशील ना? ओंकार
थरथरत म्हणाला, हो, पण तुम्ही नेमके कोण? अचानक त्याच्या समोरच्या हवेत हलकीशी हालचाल झाली. धुक्यासारखा पांढरा आकार साचायला लागला. आधी साडी, मग हात, मग केस. चेहरा मात्र अजूनही अस्पष्ट. आम्ही त्या घरचे ज्यांना कोणी न्याय दिला नाही. आम्ही या वाड्याला, या डोंगराला, या वाडीला बांधून ठेवलेलं. जो येतो त्याच्या डोळ्यांतून आम्ही आमचं अस्तित्व जगाला दाखवतो आणि मग तोही इथेच राहतो कायमचा. त्या क्षणी ओंकारला जाणवलं, पाय वाड्याच्या जमिनीत हलतच नव्हते. जणू त्याच्या पायाखालच्या मातीने त्याला पकडलं होतं. कॅमेरा हातातून निसटण्यासारखा झाला. त्याच्या मनात अचानक चमकलं. आई, शहर, त्याचे मित्र, त्याचे स्वप्न आणि दुसरीकडे ही कथा. या कथेची भेसूर पण प्रचंड आकर्षक ताकद. त्या आवाजाने पुढे म्हटलं, तू आम्हाला जगासमोर आणशील. आमच्या मृत्यूचा, आमच्या जखमेचा, तुमच्या यातनेचा चित्रफित बनवशील आणि मग तू इथेच आमच्यासोबत राहशील. पण तुझा कॅमेरा, तुझी नजर, तुझी कथा सगळं इथंच या भूताच्या वाडीत अडकून राहील. ओंकारला जाणवलं त्याच्या छातीवर प्रचंड दडपण येतंय. श्वास रेंगाळतोय. डोळ्यांसमोर स्क्रीनसारखा त्याचा संपूर्ण आयुष्याचा मोंटाज चालू झाला. तो कसे कुजबुजला, मी माझ्या कथेच्या बदल्यात तुम्हाला मुक्त करू शकत नाही का? थोडा वेळ सगळं शांत. मग बाईचा आवाज आला, मुक्त? आम्हाला मुक्त व्हायचंच नाही आहे. आमचा राग जिवंत ठेवायचा आहे. म्हणून आम्हाला पाहणाऱ्या प्रत्येक नजरेला इथे ओढून आणायचं आहे. त्या क्षणी ओंकारला जाणवलं, त्याने जर ही डॉक्युमेंटरी केली, ती लाखो लोकांनी पाहिली, तर भूताची वाडी फक्त डोंगरावर मर्यादित राहणार नाही. ती त्यांच्या स्वप्नात, त्यांच्या स्क्रीनवर, त्यांच्या घरात पोचणार आहे. भूताची वाडीचं भूतकाळ फक्त वाडीपुरता मर्यादित न राहता प्रत्येक प्रेक्षकाच्या वर्तमानात शिरणार आहे. अचानक त्याच्या गळ्यातलं विष्णूचं लॉकेट गरम व्हायला लागलं. जणू कुणीतरी त्यातून जळजळ उधळत होतं. त्याला आईचं वाक्य आठवलं, कधी अडचणीत सापडलास तर गळ्यातल्या देवाचं नाव घे आणि त्याला घट्ट पकड. त्याने लॉकेट घट्ट पकडलं. ओठांनी काही मंत्र आठवत नसतानाही मनातली दाट भीती एकाच वाक्यात बदलली, मला इथून बाहेर पडायचं आहे. त्या क्षणी वारा वेगाने सुटला. विहिरीतून कळवळून रडण्याचा आवाज आला. अंगणात कुठून तरी पानांनी सळसळणारं वादळ उठलं. त्याला जाणवलं, पायाखालची पकड थोडी सैल होते. त्या धडपडीत टॉर्च त्याच्या हातातून सुटली आणि थेट विहिरीत पडली. काळोखात एक लहानसा फ्लॅश आणि मग एकदम शांतता. दृश्य परत स्थिर झालं. समोरची पांढरी आकृती धुसर होत गेली आणि हळूहळू हवेत विरघळली. मुलांचे आवाज दुरावले गेले. ओंकारने धडपडत बाहेर पळ काढला. वाडीचा उंबरठा ओलांडून बाहेर आला तेव्हा त्याला जाणवलं, श्वास परत सामान्य झाला. आवाज परत आला, पक्ष्यांचा, वाऱ्याचा आणि रातकिड्यांचा. तो थांबून मागे वळून पाहणार इतक्यात एका थंड पण अस्पष्ट आवाजाने त्याला थांबवलं. तू सुटलास असं तुला वाटतंय, पण तुझी स्मरणशक्ती आमच्याकडे आहे. तुझी कथा आमच्या हातात आहे. आता तू जिथे जाशील, ज्यांना सांगशील, त्या सगळ्यांना आम्ही दिसणार आहोत. काही दिवसांनी ओंकार गाव सोडून परत शहरात आला. त्याचा चेहरा बदललेला होता. डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळे, बोलण्यात कमीपणा, पण नजरेत एक विचित्र चमक. तो पुण्यात परत प्रोडक्शन हाऊसमध्ये जॉईन झाला. भूताच्या वाडीवर डॉक्युमेंटरी बनवली. व्हिडिओचं टायटल होतं, ही कथा फक्त कथा नाही, ही शाप आहे. शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या स्वप्नात वाडीचा दरवाजा उघडेल. लोकांनी ते विनोद म्हणून घेतलं. व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आले.
कमेंट्स भरभर वाहू लागल्या. त्यातील काही कमेंट्स अशा होत्या, हा व्हिडिओ रात्री पाहू नका, स्वप्नात कोणीतरी हाक मारतंय असं वाटतंय. डोंगरावरचा तो वाडा खूपच रिअल वाटतो, कुणी लोकेशन शेअर करू शकतं का? माझ्या फुटेजमध्ये अचानक पांढऱ्या साडीची बाई दिसली. मी स्क्रीन रेकॉर्ड केलं आहे बघा. ओंकार प्रत्येक कमेंट वाचताना शांत बसलेला असतो. त्याला माहीत असतं भूताची वाडी आता फक्त साताऱ्यातल्या एका डोंगरावर नाही राहिली, ती प्रत्येक मोबाईलच्या स्क्रीनवर आहे ज्यावर हा व्हिडिओ चालू आहे. प्रत्येक त्या व्यक्तीच्या घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आहे ज्याने ही कथा मन लावून ऐकली आहे. ही भयकथा डॉक्युमेंटरी होती, तिला मी सिनेमॅटिक बनवलं आहे कथेचा बेसूरपणा जपण्यासाठी. पण एक गोष्ट सांगायची मी विसरूनच गेलो. कधीतरी रात्री उशिरा जेव्हा तुमच्या घरातले सगळे झोपलेले असतात, खिडकी बाहेरचा वारा थांबलेला असतो आणि तुम्ही मोबाईलचा स्क्रीन बंद करून अंधारात डोळे मिटता, तेव्हा खूप हळू आवाजात कुणीतरी तुमच्याही कानाजवळ कुजबुजतं, तू आमची कथा ऐकलीस? आता भूताची वाडी तुझ्या स्वप्नात वाट बघते तुला आमच्या जगात न्यायला, तेही कायमचं. प्लीज कमेंट, लाईक, शेअर आणि अशाच मनाला भेडसावणाऱ्या भयकथा ऐकण्यासाठी आमच्या हॉन्टेड व्हिलेज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.